खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा संपन्न झालेली आहे. तब्बल 2 दिवसाचा रणसंग्राम दिवस रात्रीचा आपण खेळवला हा संपन्न झालेला आहे. 8 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. साई श्रद्धा 11 संघ मालक सुनील दादा मस्कर, साईश्वर 11 श्री राजू दादा थोरात यांच्या मालकीचा संघ, जय भवानी 11, सुरेश दादा सकपाळ यांच्या मालकीचा संघ, जय हिंद 11, ॲडव्होकेट प्रमोद दादा साळुंके यांच्या मालकीचा संघ, स्वराज्य वॉरियर्स उमेश दादा झुनकर यांच्या मालकीचा संघ, चिराग वॉरियर्स सागर दादा घोडके यांच्या मालकीचा संघ, दोस्ती 11 ज्या संघाने बाजी मारली प्रीमियर लीग मध्ये राजा माटे आणि सुरेश सुर्वे यांच्या मालकीचा संघ आणि सह्याद्री प्रतिष्ठान या प्रीमियर लीगचा उपविजेता संघ रामदादा झुनकर यांच्या मालकीचा. यशस्वी आयोजन संपन्न होत आहे आणि आयोजनामध्ये अमितजी कासुर्डे असतील, योगेशजी चिकणे असेल, शिवा जाधव बॉस असतील यांचे एक अनमोल सहकार्य, घनसोलीकरांचं स्थानिक खेळाडूंचं एक चांगलं सहकार्य या प्रीमियर लीगला मिळालं आणि प्रामुख्याने एक चांगली स्पर्धा आपण उभी केली आणि आता त्या स्पर्धेच्या आता थोड्याच वेळामध्ये आपण सांगता करणार आहोत. या प्रीमियर लीगला विशेष सहकार्य आम्हाला केलेलं आहे. या स्पर्धेच्या अव्वल क्रमांकाला स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आदरणीय अंकुश बाबा कदम यांचे मनस्वी आपण आभार मानूया. त्याचबरोबर या स्पर्धेला विशेष सहकार्य आम्हाला श्री नितीन रांजणे अण्णा समाजसेवक, श्री श्रावण देठे समाजसेवक, श्री सुधीर घराळे मोरिया ज्वेलर्स यांचे मनस्वी आभार, श्री मनोज चव्हाण समाजसेवक यांचे आभार, श्री बापू लिंगायत समाजसेवक यांचे आभार, श्री नामदेव सनस एनडी कन्स्ट्रक्शन यांचे मनस्वी आभार. त्याचबरोबर श्री दीपक कळंबे मुंबई पोलीस यांचे आभार, श्री अभिजित दादा बेलोशे पत्रकार यांचे आभार, श्री सागर किरुळकर समाजसेवक यांचे आभार, श्री दुर्गे चोरगे केटी स्पोर्ट यांचे आभार, श्री सागर चिकणे समाजसेवक यांचे आभार आणि कुमार वीरू पासवन जादूगार यांचे मनस्वी आभार. अनमोल सहकार्य या प्रीमियर लीगला. एखादी मोठी स्पर्धा ज्यावेळेस आपण उभी करतो त्यावेळेस आर्थिक पाठबळ फार महत्वाचं आहे आणि या दातूर भावाचं प्रतीक असलेल्या सर्व मंडळींचं मनस्वी आपण आभार मानूया ज्यांनी या प्रीमियर लीगला विशेष सहकार्य केलेलं आहे. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा आता संपन्न झालेली आहे. आपण सर्वांनी घेतलेला सहभाग, त्याचबरोबर आम्हाला प्रेझेंटेशन बॉक्स उपलब्ध करून दिला श्री किसन दादा चिकणे, सचिव श्री काळेश्वरी त्याचबरोबर या स्पर्धेला आम्हाला संपूर्ण पारितोषिक आदरणीय गोपीदादा सूर्यवंशी यांच्या माध्यमातून मिळालेले आहेत. त्यांचेही मनस्वी आभार ज्यांनी या स्पर्धेला आम्हाला आकर्षक ट्रॉफीज दिलेल्या आहेत आणि या स्पर्धेला कॅश प्राइज आम्हाला दिलेला आहे. स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य श्री अंकुश बाबा कदम यांचेही मनस्वी आभार. चला सर्वांना विनंती करूया आपण व्यासपीठासमोर या. आता थोड्याच वेळामध्ये आपण या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न करूया. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये स्पर्धा संपन्न झालेली आहे. ज्या सर्वांनी या प्रीमियर लीग मध्ये सहभाग घेतला त्या सर्व खेळाडूंचा मनस्वी आभार. जे प्रेक्षक या स्पर्धेला पाहण्यासाठी या मैदानापर्यंत आले त्या सर्वांचा आपण आभार मानूया. आणि आता इथून पुढे आपण प्रथमतः आपण या स्पर्धेच्या माध्यमातून काही सन्मान करूया. त्याचबरोबर आमचे संतोष चव्हाण यांनाही विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती आपले स्वागत आहे.
सर्व संघ मालकांचा आपण प्रथमतः सन्मान करणार आहोत। या प्रीमियर लीग मध्ये पहिला संघ सहभागी झालेला आहे साई श्रद्धा 11 संघ मालक आहेत सुनील दादा मस्कर यांचा एक स्नेहपूर्वक सन्मान आपण लगेलग करत आहोत। एकदा जोरदार टाळ्या सुनील दादा मस्कर यांनी समाधान डेकोरेटरचे प्रोप्रायटर चव्हाण साहेब यांचा एक स्नेहपूर्वक आपण सन्मान करूया ज्यांनी आपल्याला अनमोल सहकार्य केले। एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो। पूरक प्रकाश ज्यांनी आपल्याला पुरवला ते समाधान डेकोरेटरचे प्रोप्रायटर चव्हाण साहेब यांचा स्नेहपूर्वक सन्मान होत आहे। रेशीम धाग्यांनी विणलेली माई चुबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा करत आहोत यथोचित शुभ सन्मान। सर्व ओनर्सला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हा। काही ओनर खेळाडू आहेत त्यांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावरती या। आता इथून पुढे आपण संघ मालकांचा सन्मान करत आहोत। प्रीमियर लीग मध्ये पहिला संघ सहभागी झालेला आहे साई श्रद्धा 11 संघ मालक आहेत सुनील दादा मस्कर यांचा स्नेहपूर्वक सन्मान आपण आता घनसोली कॉलनी प्रीमियर लीगच्या वतीने संपन्न करत आहोत। अगदी त्याचबरोबर मी विनंती करेल काही सन्मान आपण घेतोय व्यासपीठावरती उपस्थित आमचे सन्माननीय आदरणीय प्रतीकजी शिंदे साहेब यांचा सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये घेतोय। प्रतीक दादा विनंती करेल अतिथी देव भव आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान सत्कार करणं ही महाराष्ट्राची परंपरा मी विनंती करेल। मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन यावेळी मात्र सन्मान केला जाईल। आमचे प्रतीक दादा शिंदे साहेब यांचा सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जातोय। अतिथी देव भव तर दुसरा सन्मान मी विनंती करेल दुसरा सन्मान यावेळी केला जाईल। व्यासपीठावरती उपस्थित आमचे सन्माननीय आदरणीय संजयजी कांबळे साहेब यांचा सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जाईल। सन्माननीय आदरणीय संजय दादा कांबळे या दादा आपला देखील सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जातो। अतिथी देव भव आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान सत्कार करणे महाराष्ट्राची परंपरा तीच यावेळी मात्र केली जाते। त्याचबरोबर आणखीन एक सन्मान घेण्यासाठी मी विनंती करेल अर्थातच व्यासपीठावरती आपण पहिला उपस्थित आहेत आमचे मान्यवर सन्माननीय आदरणीय व्यासपीठावरती उपस्थित आमचे सन्माननीय प्रतीकजी राऊत साहेब या आपला देखील सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जातोय। आदरणीय सन्माननीय प्रतीकजी राऊत साहेब यांचा देखील सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जाईल। मायेची आपुलकीची प्रेमाची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन यावेळी मात्र सन्मान केला जातोय। अतिथी देव भव आलेल्या सर्व पाहुण्यांचा मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करून जाऊयात पुढच्या सन्मानाकडे। तर इथून पुढे आपण आता घनसोली कॉलनी प्रीमियर लीग मध्ये संघ सहभागी झाले होते त्या सर्व संघ मालकांचा आपण सन्मान करत आहोत। पहिला संघ आहे साई श्रद्धा 11 सुनील दादा मस्कर यांचा एक स्नेहपूर्वक सन्मान आपण करूया आणि हा सन्मान आता आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत। दादांना रेशीम धाग्यांनी विणलेली माई चुबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचा स्नेहपूर्वक सन्मान करतो। एकदा जोरदार टाळ्या। सुनील दादा मस्कर साई श्रद्धा 11 हा संघ त्यांचा या प्रीमियर लीग मध्ये खेळला। पुढील संघ या प्रीमियर लीग मध्ये खेळलेला आहे संघाचं नाव आहे साईश्वर 11 संघ मालक आहे श्री राजू दत्ता थोरात यांचाही स्नेहपूर्वक सन्मान यानंतर आम्ही करत आहोत। पुढील संघ या प्रीमियर लीग मध्ये खेळलेला आहे साईश्वर 11 संघ मालक आहे श्री राजू दत्ता थोरात यांचाही स्नेहपूर्वक सन्मान होत आहे त्यांनाही आपण स्नेहपूर्वक सन्मानित करत आहोत। आपण साईश्वर 11 संघ मालकांचा सन्मान करत आहोत। श्री राजू दादा थोरात यांचा स्नेहपूर्वक सन्मान आपण संपन्न करतोय। एकदा जोरदार टाळ्या साईश्वर 11 संघासाठी। जो संघ या प्रीमियर लीग मध्ये खेळला तो संघ होता राजू दादा थोरात यांच्या मालकीचा।
त्यांचा आपण सन्मान करत आहोत. पुढील संघ या प्रीमियर लीग मध्ये खेळला. संघाचं नाव होतं जय भवानी 11. संघ मालक आहेत सुरेश सकपाळ. यांचा स्नेहपूर्वक सन्मान आपण संपन्न करत आहोत. पुढील संघ या प्रीमियर लीग मध्ये खेळला. संघाचं नाव आहे जय हिंद 11. संघ मालक आहेत ऍडव्होकेट प्रमोद दादा साळुंके. यांचाही स्नेहपूर्वक सन्मान होत आहे. सुशांत भिसे असेल तर सुशांत भिसे या, तो सन्मान आपण स्वीकारायचा आहे. सुशांत भिसे. जय हिंद 11 संघ या घनसोली प्रीमियर लीग मध्ये सहभागी झाला. संघ मालक होते ऍडव्होकेट प्रमोद दादा साळुंके. यांचा स्नेहपूर्वक सन्मान संपन्न होत आहे. पुढील संघ या प्रीमियर लीग मध्ये सहभागी झालेला आहे. संघाचे नाव आहे स्वराज्य वॉरियर. संघ मालक आहेत उमेश दादा झुनगर. यांचाही स्नेहपूर्वक सन्मान होत आहे. महादेव कदम यांना विनंती आहे की हा सन्मान आपण स्वीकारा. पुढील संघ आहे स्वराज्य वॉरियर. संघ मालक आहेत उमेश दादा झुनगरे. यांचा स्नेहपूर्वक सन्मान आता व्यासपीठावरती होत आहे. त्यांनाही आपण स्नेहपूर्वक सन्मानित करत आहोत. पुढील संघ या प्रीमियर लीग मध्ये सहभागी झालेला आहे. संघाचे नाव आहे चिराग वॉरियर. संघ मालक आहे सागर दादा घोडके. यांचाही स्नेहपूर्वक सन्मान संपन्न होत आहे. यानंतर पुढील संघ या प्रीमियर लीग मध्ये सहभागी झाला. संघाचं नाव होतं चिराग वॉरियर. संघ मालक आहेत सागर दादा घोडके. त्यांचाही आपण स्नेहपूर्वक सन्मान संपन्न कर. सागरजी चिकण्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करत आहोत. पुढील संघ या प्रीमियर लीग मध्ये खेळला. संघाचे नाव आहे दोस्ती 11. संघ मालक आहेत राजा माटे आणि सुरेश सुर्वे. या दोन्ही संघ मालकांचा सन्मान होईल आणि सन्मान करतील अमित कासुर्डे यांच्या शुभ हस्ते आपण हा स्नेहपूर्वक सन्मान करतोय. दोस्ती 11 ज्या संघाने घनसोली कॉलनी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 चं चॅम्पियन पद पटकावलेलं आहे. संघाचं नाव आहे दोस्ती 11. संघ मालक राजा दादा माटे आणि सुरेश दादा सुर्वे. या संघ मालकांचा सन्मान होत आहे. पुढील संघ या प्रीमियर लीग मध्ये सहभागी झाला आणि या संघाने उपविजेता पद पटकावलेलं आहे. पुढील संघ या प्रीमियर लीग मध्ये सहभागी झाला. संघाचं नाव आहे सह्याद्री प्रतिष्ठान. संघ मालक आहे श्री रामदादा झुनगर. यांचाही स्नेहपूर्वक सन्मान होत आहे. या संघाने या घनसोली कॉलनी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 चं उपविजेते पद पटकावलेलं आहे. आपण त्या संघ मालकांचा सन्मान करतोय. सह्याद्री प्रतिष्ठान. संघ मालक रामदादा झुनगरे. त्याचबरोबर या प्रीमियर लीगला ज्यांनी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आम्हाला दिलेला आहे ते स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आदरणीय अंकुश बाबा कदम यांचाही एक स्नेहपूर्वक सन्मान आपण करत आहोत. त्यांची उपस्थिती आपल्याला पहिल्या दिवशी लाभली आणि महादेव कदम यांना विनंती आहे की हा सन्मान आपण स्वीकारावा. ही विनंती ज्यांनी या घनसोली कॉलनी प्रीमियर लीगला अनमोल सहकार्य केलेलं आहे. पहिल्या क्रमांकाला स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आदरणीय अंकुश बाबा कदम यांचा स्नेहपूर्वक सन्मान होत आहे. त्याचबरोबर विशेष सहकार्य आम्हाला या स्पर्धेला समाजसेवक नितीन रांजणे अण्णा समाजसेवक यांचाही सन्मान आपण करत आहोत. समाजसेवक श्री श्रावण देटे यांचाही सन्मान होत आहे. मोरिया ज्वेलरचे सुधीर दादा यांचाही स्नेहपूर्वक सन्मान आम्ही करत आहोत ज्यांनी विशेष सहकार्य आम्हाला केलेलं आहे. समाजसेवक श्री मनोज चव्हाण यांचाही स्नेहपूर्वक सन्मान होत आहे. समाजसेवक श्री बापू लिंगायत यांचाही सन्मान होत आहे. एनडी कन्स्ट्रक्शनचे नामदेव सनस यांचाही सन्मान आपण करत आहोत. मुंबई पोलीस श्री दीपक कळंबे यांचाही सन्मान होत आहे.
किरण पाटील यांना विनंती आहे की आपण एक सन्मान स्वीकारा. एनडी सनस यांचा सन्मान आपण स्वीकारावा ही विनंती. श्री अभिजित बेलोशे पत्रकार यांचाही सन्मान होत आहे. समाजसेवक श्री सागर किरुळकर यांचा स्नेहपूर्वक सन्मान होत आहे. श्री दुर्गेश चोरगे केटी स्पोर्ट्स यांचाही सन्मान होत आहे. समाजसेवक श्री सागरदादा चिकणे यांचाही सन्मान होत आहे. त्यांची मोलाची उपस्थिती आम्हाला 2 दिवस लाभलेली आहे. 2 दिवस आम्हाला अल्पाहार त्यांच्या माध्यमातून मिळाला. सागरदादा चिकणे समाजसेवक यांचा सन्मान आपण करत आहोत. 2 दिवस त्यांची प्रखरतेने आम्हाला हजेरी लाभली. सागरजी किरुळकर यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होत आहे. समाजसेवक ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे. पुढील सन्मान आहे सागरदादा चिकणे समाजसेवक ज्यांनी विशेष सहकार्य या प्रीमियर लीगला केलेलं आहे. त्यांचाही आपण सन्मान करत आहोत. पुढील सन्मान आहे जादूगर कुमार वीरू पासवान यांचाही यानंतर आपण सन्मान करत आहोत. त्याचबरोबर घर बसल्या आपण ही स्पर्धा पाहिली आणि ज्याचं प्रसारण केलेलं आहे अप्रतिम प्रसारण या घनसोली कॉलनी प्रीमियर लीगचं केलेलं आहे. तब्बल 4 कॅमेरे होते. सर्व काही गोष्टी प्रखरतेने दाखवल्या. त्या वाहिनीचा सन्मान आपण करत आहोत. त्या वाहिनीचं नाव आहे ओम साई MTC. अक्षय शेठ म्हात्रे यांचा स्नेहपूर्वक सन्मान आपण करत आहोत. त्यांना विनंती आहे आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. ओम साई MTC ज्या वाहिनीने या स्पर्धेचं प्रसारण केलेलं आहे. अगदी ओम साई MTC आज आपण पाहिले तर अक्षय शेठ म्हात्रे खोनीगाव 8182 कुणाल शेठ म्हात्रे त्यांचे बंधू आहेत. संस्कार वय वर्ष 12. जो कॅमेरा सध्या व्यासपीठाच्या खाली जो कॅमेरा चालवतो तो संस्कार आहे ज्याचं वय तब्बल 12. एकदा टाळ्या ओम साई MTC आवडला असेल तर. संस्कार, करण टेंबे, प्रणय आपण पाहिलं, नीरज कांच्या, अशी सर्व आपण पाहिलं तर ही टीम आहे. आज सकाळचं YouTube कंप्लीट करून ही टीम पुन्हा नाईट साठी आल्या. खोनीगाव अक्षय शेठ म्हात्रे यांची संपूर्ण टीम. थँक्यू सो मच. आणि त्याचबरोबर DJ अद्वैत, शिवा बॉस या आपण, आणि अमीर भाई. DJ अद्वैत आणि अमीर भाई आपण दोघांनी या. अमीर भाई प्लीज या. आपल्या दोघांचे सन्मान आम्ही करू इच्छितोय. या आपल्या दोघांचे सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केले जात आहेत. शिवा द बॉस. खरं तर जिथे बॉस आहे तिथे स्पर्धा पॉश आहे. सन्मान केला जातो एकदा शिवा बॉस साठी. या मैदानामध्ये सर्वात जास्त स्पर्धा करण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावरती. आणि सन्मान केला जाईल आपण पाहिलं तर अमीर भाई शेख या. प्लीज आपला सन्मान. अमीर भाई असंच प्रेम तुमचं राहो. अमीर भाई अशीच साथ तुमची राहो आमच्या पाठीशी. त्याचबरोबर खरं तर मित्रांनो पडद्यामागचे हिरो आहेत. अमीर भाई या 2 मिनिटं. अमीर भाई प्लीज. मित्रांनो पडद्यामागचे हिरो आहेत आणि एकदा जोरदार टाळ्या अमीर भाई साठी प्लीज. असंच प्रेम तुमचं राहू दे. जो स्कोरर आमच्या सोबत जोडला होता 2 दिवस, स्कोरर अर्थातच स्वप्नील गोळे. या थोड्या दिवसामध्ये मोठ्या स्पर्धेला जरूर तो दिसेल. एक टेक्निकल अगदी तंतोतंत स्कोरिंग त्याच्या माध्यमातून त्याचा देखील सन्मान आपण आपल्या अतिथी कक्षामध्ये करतोय. या हा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. अगदी. आणि मी मल्हार माळी म्हणजे जे तात्या विंचू मिकी माऊस होते, मल्हार माळी त्याची संपूर्ण टीम आहे. मल्हार माळी आपण आहेत का या? कारण की मल्हार माळी सध्या आपण पाहिले तात्या विंचू वगैरे सगळ्या टीम चालवतो. आणि या दोघे आपण दोघांचा सन्मान. मित्रांनो हे कॉलेज करतात, शाळा करतात आणि त्यानंतर प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. या त्यांचा सन्मान करण्यात येईल. या आपण दोघांनी अशी कमीत कमी 9 ते 10 जण मल्हारकडे टीम आहे. त्यांची टीम खूप मोठी आहे. खरं तर कराड, सातारा, सांगली अशा ठिकाणी देखील ते स्पर्धेसाठी मार्च, एप्रिल, मे मध्ये असतात. आणि मल्हार माळी या संपूर्ण टीमचा मेंबर जो मेन आहे त्यांचा सन्मान यावेळी केला जातोय. थँक्यू सो मच. आणखीन एक सन्मान आपण करणार आहोत. खरं तर
आणि आणखीन एक सन्मान आपण घेणार आहोत अर्थातच ज्यांना सातारा जिल्ह्याचा आवाज आणि बऱ्याच खेळाडूंची कुंडली ज्या व्यक्तीच्या डायरीमध्ये असते, बऱ्याच खेळाडूंची कुंडली ज्यांना माहिती असताना आकड्यांचे जादूगर ज्यांना म्हटलं जातं, लेजंड या समालोचन क्षेत्रातील प्रामाणिक मित्र म्हणून आम्ही त्यांना नेहमी बोलतो. आमचे आदरणीय निलेशजी मर्ढेकर सर यांचा सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जाईल. खरं तर माणसानं शांत असावं, संयमी असावं आणि त्यांच्या आवाजामधून त्यांचा शांतपणा नेहमी दिसून येतो. तर त्यांचा सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जाईल. बॉस यांचे शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. पहिल्या चेंडूवरती काय घडलं 4 वर्षापूर्वी हे त्यांना माहिती असतं. कुंडली आहे त्यांच्या हातामध्ये. मित्रांनो, एक महत्वाचा सन्मान मी आदरणीय सुनील दादानी दादा थोरात साहेब आपल्या शुभ हस्ते मी करू इच्छितो. हा सन्मान या घनसोली कॉलनी मधली A1 जोडी. आता तुम्ही सांगायची ती A1 जोडी कोण आहे? मग मला सांगा, आतापर्यंत तुम्ही फक्त स्वप्न बघत राहिलात, मात्र स्वप्न फुकट असतात, ती प्रत्येक जण बघतात, त्याच्यासाठी मोजावी लागते ती मेहनतीची किंमत. या दोघांनी फक्त 2 दिवस यशस्वी राहावे, 2 दिवस यशस्वी व्हावे यासाठी 2 महिने मेहनत केली. रात्रीचा दिवस त्यांनी केला, तुमच्यासाठी व्यासपीठ तयार केला आणि या 2024 मधली पहिली नाईट स्पर्धा तुमच्यासाठी आली. या घनसोली कॉलनी मधली A1 जोडी योगेश चिकणे आणि अमित दादा, मी विनंती करेल यांचा सन्मान दादा आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आम्ही करू इच्छितोय. येस दादा, सन्मान आपल्या दोघांच्या शुभ हस्ते केला जातो. मी विनंती करेल अर्थातच A1 जोडी आजपासून ही A1 जोडी आहे घनसोली कॉलनीची. स्वप्न तुम्ही बघा, तुम्हाला नक्की काय हवंय या दोघांना सांगा, स्पर्धा घेऊन येतील तुमच्यासाठी. मेहनत राहिले मित्रांनो, झोप लागत नाही, घरदार सोडायला लागतं आणि अशा वेळी माहितीये घरदार लांब होतं, भांडणं होतात आणि तरी क्रिकेटसाठी वेळ द्यावा लागतो. सोपं नाहीये, बिलकुल सोपं नाहीये. कारण की यांना काय त्रास झालाय एकदा यांच्या बाजूला बसून फक्त ऐका की काय त्रास झाला आणि किती त्यांना प्रॉब्लेम झाला या 2 दिवस फक्त यशस्वी करण्यासाठी. तर जाऊया. त्याचबरोबर आणखीन एक सन्मान आपण घेऊया. मराठीतला एक चांगला आवाज ज्यांनी अल्पावधीमध्ये प्रेक्षकांना भुरळ घातलेली आहे आणि ज्यांना व्हॉइस ऑफ महाराष्ट्र हा बहुमान मिळालेला आहे, अशा आवाजाचा आपण सन्मान करूया. एक चांगला आवाज, आवाजामधला गोडवा आपण या 2 दिवस ऐकला. व्हॉइस ऑफ पाटण महाराष्ट्र आपण किरणजी मस्कर सर यांचा स्नेहपूर्वक सन्मान संपन्न करू. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या युवा समालोचकासाठी. अल्पावधीमध्ये यशाची शिखरं गाठणारा समालोचक म्हणून ज्यांची ख्याती आहे, किरण मस्कर सर. एकदा जोरदार टाळ्या. किरण मस्कर सर यांचा सन्मान आपण करत आहोत. त्याचबरोबर सागर दादा चिकणे ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य या स्पर्धेला केलेलं आहे आणि प्रखरतेने 2 दिवस त्यांची उपस्थिती आम्हाला या व्यासपीठावरती लाभली, त्यांचाही आपण स्नेहपूर्वक सन्मान करत आहोत. सागर दादा यायला लागेल. मित्रांनो, स्टेजच्या मागचे काही हिरो असतात, ते दिसत नसतात, पण ते खरे स्टेजच्या मागचे हिरो असतात, पडद्या मागचे. आणि सागर दादासाठी एकदा जोरदार टाळ्या. सागर दादा, खूप मेहनत राहिली तुझी यार, कारण की तुझं प्रेम असंच राहो. एकदा जोरदार टाळ्या सागर दादासाठी. काही असतात, काही हुकमी एक्के लागतात पडद्यामागचे. आमिर दादा, आमिर शेख ते देखील पडद्यामागचे हिरो. राजू आटुगडे साहेब आपण देखील या. राजू आटुगडे साहेब आपण देखील या. आपल्या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो. वरतो पुढच्या सन्मानाकडे. त्याचबरोबर मित्रांनो, जो आपण आवाज ऐकला तो आवाज आपण घनसोली प्रीमियर लीग मध्ये ऐकणार आहात आणि त्या स्पर्धेसाठी किरण मस्कर सरांचं सिलेक्शन झालं. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो आपल्या समालोचकासाठी, त्यांचं आपण अभिनंदन करूया. आणि घनसोली गाव कमिटी यांच्या वतीने त्यांना ही संधी मिळालेली आहे. आता आणखीन एक सन्मान राहून गेलेला आहे. तो सन्मान आहे ज्यांनी आपल्याला ही आकर्षक ट्रॉफी दिलेली आहेत. गोपीदादा सूर्यवंशी यांचा एक स्नेहपूर्वक सन्मान आपण करूया. विद्यमान अध्यक्ष पाटण तालुका क्रिकेट संघटना एकवाडी एक संघ, त्यांचा आपण स्नेहपूर्वक सन्मान करूया ज्यांनी आकर्षक ट्रॉफीज आपल्याला दिलेल्या आहेत. हरीश सलते यांना विनंती आहे की आपण हा सन्मान स्वीकारावा. धन्यवाद. थँक्यू सो मच.
लगेच बक्षीस समारंभाकडे जाणार आहोत. सर्वांना जायचं आहे. मी 2 मिनिटाचं फक्त मार्गदर्शन दादा आपल्याकडून प्लीज. दादांकडे नंतर येतो प्लीज. दादांकडे येतो लगेच येतो. पण दादा मुलांनी लहानाचे मोठे इथे झाले. तुम्ही पहिल्यापासून त्यांना बघताय. नाईट स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिद्द लागते. तुम्ही सर्वजण पाठीशी आहात म्हणून ते यशस्वी झाले. दादा काय मनोगत तुम्ही व्यक्त कराल? काय भावना आहेत तुमच्या या स्पर्धेला घेऊन? घनसोली प्रीमियर लीग 2024 वर्ष दुसरं. आता किरणबाई तुम्ही बोलला की चप्पूबाई आणि अमितबाई यांना किती त्रास होतोय. मी 4 वर्षापूर्वी मी तेच बघितलेलं आहे आणि त्यांच्यावरती काय त्रास आता होत असेल त्यांना बी माहिती आहे आणि मी बी बघितलेलं आहे. आणि आता ही जी तुम्ही वाणी जी 2 दिवस चालवली, खूप मनापासून आभार मानतो. आणि तुमचा आवाज आणि ह्याच्या मागे असणारी सर्व मुलं, ही 2 माणसं असून नाही, ही माणसं आहेत म्हणून ही आहेत आणि ही आहेत म्हणून ती आहेत. म्हणून हा कार्यक्रम यशस्वी पार पडला आणि वर्षानुवर्षे असा पडावा आणि नाईट मॅच व्हावी ही माझी अपेक्षा आहे. आणि मी 100% तुमच्या सर्वांच्या पाठीशी आहे. माझ्या जे फुल नाही फुलाची पाकळी 100% मदत करेन ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेठ आपल्याकडून आपला सपोर्ट इम्पॉर्टंट आहे. शेठ तुम्ही लोक पाठीशी असणं खूप महत्त्वाचं आहे. आम्ही करू शकतो पण तुमचा आशीर्वाद नेहमी आम्हाला पाहिजे. तुम्ही काय व्यक्त व्हाल या स्पर्धेला बघितल्यानंतर? आजच्या घनसोली कॉलनी प्रीमियर लीगच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व संघ मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचं नाव घेणं गरजेचं वाटत नाही कारण की त्या सगळ्यांचा सन्मान नावासहित झालेला आहे. परंतु कार्यक्रम घेत असताना मगाशी ज्या पद्धतीने तुम्ही योगेश आणि अमितचा जो सत्कार केला, खऱ्या अर्थाने पहिल्यापासून योजना आणि ते कार्य करण्याची ताकद जे खऱ्या अर्थाने त्या दोघांमध्ये आहे. मी पाहिलं त्यांच्यासोबत असलेली संपूर्ण जी टीम आहे. पैसे देणं आणि स्पॉन्सरशिप करणं खूप सोपं असतं, परंतु त्यामागे मेहनत करून हा पूर्ण कार्यक्रमाचं नियोजन करणं हा खरंच खूप अवघड असतो. आम्ही या त्या ठिकाणी आजमावलेलं आहे आणि केलेले. आज खऱ्या अर्थाने नाईट टुर्नामेंट घेत असताना माझ्याही मनामध्ये एक गोष्ट आली की आपण डेचे जे टुर्नामेंट किंवा मागचे लीग घेत होतो त्याच्या नाईट टुर्नामेंटला मला वाटतं खूप चांगलं असं आपल्याला या विभागातील नागरिकांचं आणि तुमच्या सर्वांचं योगदान त्या ठिकाणी लाभत असतं. आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा असे उपक्रम आपल्या घनसोलीमध्ये झाले पाहिजे. ज्यावेळी आपण नियोजन करता त्यावेळी मी एक संघ मालक म्हणून नाही, परंतु मला या खेळाची आवड आहे. मी अमितला कायम बोलत असतो की मी या खेळाची आवड आहे म्हणून मी या ठिकाणी संघ मालक म्हणून असतो. नियोजन करत असताना सगळ्यांना आपण सांगता बोलवलं पण पाहिजे. नियोजनाची रूपरेषा त्यांना त्या पद्धतीने सांगितली सुद्धा पाहिजे. खूप चांगल्या अशा पद्धतीने नियोजन केले. आपण सर्व कॉलनीतले मित्रमंडळी एकत्र येत असताना कुठल्याच प्रकारचं भांडण तंटा वैर न ठेवता कार्यक्रम सुखरूपपणे पार पाडण्याची कला फक्त मला वाटतं आपल्या घनसोली कॉलनी प्रीमियर लीगच्या सर्व मुलांमध्ये आहे. हे मान्य करायला हरकत नाही. आज खऱ्या अर्थाने आपण एका चांगल्या मुहूर्तावरच मला असं वाटतं की हा कार्यक्रमाचं आयोजन केले. आज खऱ्या अर्थाने मराठा समाजाला न्याय मिळायच्या उद्दिष्टाने न्याय मिळाला आणि त्याच धर्तीवर आपण हा कार्यक्रम घ्यायचं जे योगदान आपल्याला मिळालं, मी खऱ्या अर्थाने सर्वांचं पुन्हा एकदा या सर्वांच्या वतीनं मी सगळ्यांचे आभार मानतो. या ठिकाणी आमचा त्या ठिकाणी मान सन्मान ठेवला त्याच्या ठिकाणी आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिवादन करतो. सागर दादा मी फक्त 2 मिनटं कारण की पहिलं ते पहिलं असतं. पहिली नाईट स्पर्धा प्रत्येकाच्या भावना जाणून घ्यायचे. आज ज्या प्रकारे हा सर्वांनी उपक्रम राबवला आहे त्यामध्ये नाईट स्पर्धा ही घनसोली कॉलनीमध्ये पहिल्यांदाच झालेली आहे. ह्याच्या अगोदर आमचे जानेवारी महिन्यामध्ये CD प्रीमियर लीग असते, ते आमचं यंदाचं 5वं वर्ष होतं आणि आज या कॉलनी प्रीमियर लीगचं हे 3रं वर्ष आहे. नेहमी या कार्यक्रमामध्ये आयोजनामध्ये आमचे आमिरभाई असतील, सागर असतील, चिके असतील, यांच्याबरोबर चप्पू आणि अमित नेहमी त्यांच्याबरोबर ते आमच्या CD प्रीमियर लीगला पण त्याच उत्साहाने ते आमच्याबरोबर काम करत असतात. आणि कॉलनी प्रीमियर लीगबद्दल बोलण्यामध्ये हाच मेन विशेष आहे की बाबा आज सगळ्या तरुणांमध्ये एक एकी निर्माण होते, एक युनिटी राहते. ह्याच्या अगोदर घनसोली ग्रामीण
प्रीमियर लीग असायची. पण आज एक घनसोली कॉलनी प्रीमियर लीग बघायला अनुभव भेटतो आहे. आणि आज आपला सगळा पश्चिम महाराष्ट्रातला वर्ग असेल किंवा आपले सगळे कॉलनी विभागातले जे खेळाडू जे आहेत त्यांना एक खेळण्याचा प्लॅटफॉर्म होतो. आणि याच्यासाठी आमच्याकडून नेहमी तुम्हाला ज्या प्रकारे योगदान लागेल त्यासाठी आम्ही कायम तुमच्यासोबत असू. आणि हारले त्यांना अभिनंदन आणि जितले त्यांना पण अभिनंदन. आमची टीमसुद्धा होती पण काय हरकत नाही. खेळ आहे तो खेळण्यासारखा असतो, हारजीत होत असते. आणि पुढील बक्षिसासाठी मी पुन्हा एकदा सर्वांना अभिनंदन देतो. आणि जो आमचा मान सन्मान केला त्याबद्दल मी तुमचे अभिनंदन मानतो. जय हिंद जय महाराष्ट्र. जाऊयात बक्षीस समारंभाकडे. रामदादा ऐका 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 नाही मला रामदादा तुम्ही बोलत नाही. तुम्ही जेव्हा नाही दादा जोपर्यंत ॲक्च्युली होतं असं जोपर्यंत तुम्ही शांतच होता पण जेव्हा तुमचा सलग 2 वर्ष सर विजेता आणि मी स्वतः इथे नवीन आहे. मी बघितलं की तुमची टीम खेळताना तुम्ही शांत असता पण जेव्हा विकेट येते तेव्हा तुम्ही एन्जॉय करता. म्हणजे हे तुमची खासियत आहे. काय बोलाल या स्पर्धेबद्दल? खरं तर मला हॅलो हॅलो खरं तर मला फक्त क्रिकेट खेळायला खूप एन्जॉय येतो आणि क्रिकेट मला खूप आवडतं. त्यामुळे फक्त मी क्रिकेटमध्ये इथे येतो आणि इथे आलेल्या सर्वांनी मला सहभाग केल्यामुळे सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि पुढच्या वर्षी पण असंच नियोजन करावं आणि आम्हाला पण इथे बोलावं. एवढंच बस. धन्यवाद. थँक्यू सो मच. मनापासून आभार. दोस्ती 11 संघ मालक दादा काय भावना आहे सध्या? काय मनामध्ये नक्की चालू आहे? चेहऱ्यावरची स्माईल सर्व काही सांगता येते. एखादा चेहरा वाचणारा असला तर सगळं सांगितलं असतं मात्र ते तुमच्या तोंडून ऐकायचं आहे. काय सध्या चाललंय मनामध्ये? माझ्या मनामध्ये एकच चाललंय फक्त. बघा आपल्या जसा एक पाठीला मणका असतो जो आपल्याला दिसत नाही पण आमच्या पाठीचा मणका इथे आहे जो आम्हाला सपोर्ट करतो. भले आपल्याला दिसत नसेल सपोर्ट करतो. आमच्या टीमसाठी सपोर्ट करतो, सगळ्यांसाठी सपोर्ट करतो. आणि त्याप्रमाणे मी अभिनंदन करेन घनसोली कॉलनी प्रीमियर लीगची जे टीम आहे त्यांचं. आणि खास करून अमित आहे, योगेश आहे. एवढी मेहनत केली त्यांनी अफार. म्हणजे या ग्राउंडवर ही स्पर्धा भरवणं कोणाला इझी नाही आहे. आज भले भले ऑर्गनायझर थकून जातात डेची स्पर्धा भरवताना पण ही नाईट स्पर्धा भरवणं रिअली सॅल्यूट. थँक्यू. वा क्लास. जाऊयात बक्षीस समारंभाकडे. थँक्यू सो मच. त्याचबरोबर पंच तुषार मांढरे सर यांचाही आपण स्नेहपूर्वक सन्मान करत आहोत. ऑफिशियल पंच या स्पर्धेला होते त्यांचाही आपण सन्मान करतोय. आता इथून पुढे आता आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळूया. या घनसोली कॉलनी प्रीमियर लीगचा पहिला पुरस्कार आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. हा पुरस्कार आहे देण्यासाठी विनंती सागरदादा घोडके यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार द्यावा. नामांकन आलेला आहे. एनी गेसेस? बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट पठ्या साई श्रद्धा 11चा खेळाडूचं नाव आहे साहिल माने. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक घनसोली कॉलनी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3. 7 कॅचेस त्यांनी पकडलेले आहेत. बॉलला ज्यांनी आपलंसं केलं होतं खेळाडू साहिल माने. सागरदादा घोडके यांच्या शुभ हस्ते आपण हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार देत आहोत. एकदा जोरदार टाळ्या. बॉलही ज्या खेळाडूला शोधत होता तो खेळाडू साहिल माने. साहिल 2 शब्द बोलणार. साहिलचे आपण वार्तालाप करूया. 7 कॅचेस मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या. आज साहिलला बॉल शोधत होता आणि जिकडे साहिल उभे होते तिकडेच बॉल आले. साहिल 7 कॅच पकडलेत. कशा भावना आहेत? दादा खरं सांगू तर मनामध्ये कोणतीच भीती नव्हती कारण की टीमचा सपोर्ट खूप होता आणि आत्तापर्यंत क्रिकेट कमी खेळलो होतो परंतु आता संधी भेटल्यामुळे क्रिकेटचा आणि माझा संपर्क खूप झाला. घरातून जास्त सपोर्ट नाही परंतु क्रिकेट हा माझ्या रक्तात पहिल्यापासून भरलं होतं
आणि सगळ्यांचा सपोर्ट आहे मला, म्हणून मी आत्तापर्यंत हा असा परफॉर्मन्स करू शकलो. आणि खरं तर अभिनंदन आणि थँक्यू बोल सुनील दादांना आणि पूर्ण टीमला, कर्णधारांना, आयकॉन खेळाडू आमच्या संघातील मनोज दादा, तुमचं खरं मनापासून अभिनंदन करेन आणि आभार मानेन की तुम्ही मला ही संधी दिली आणि आज हे मला बक्षीस भेटले. पूरक प्रकाशामध्ये कॅच पकडताना आलेला अनुभव. तसं तर लाईट्स तर डोळ्यावर यायच्या, परंतु संघ कुठेतरी विजयाच्या दिशेने आणि जी मनात जिद्द होती की संघ माझा कुठेतरी विजयाच्या दिशेने जावा, हीच मनात जिद्द होती, म्हणून ह्या कॅचेस मी पकडल्या. जिद्दीने या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. पुढील वाटचालीसाठी साहिल तुम्हाला शुभेच्छा. हे होते साहिल माने, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेचे घनसोली कॉलनी प्रीमियर लीगचे. पुढील पुरस्कार आहे तो उत्कृष्ट गोलंदाज, हा पुरस्कार देत आहोत आणि देण्यासाठी विनंती सुरेश दसुर्वे आणि राजाभाऊ माटे यांना विनंती आहे. आपल्या संयुक्त विद्यमानाने उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. नामांकन आहे एनी गेसेस बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, ज्यांनी या प्रीमियर लीग मध्ये 6 विकेट टिपलेले आहेत. इकॉनॉमी फार चांगली राहिली. पठ्या दोस्ती 11चा नितीन शिंदे मामू, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. एकदा जोरदार टाळ्या. उत्कृष्ट गोलंदाज घनसोली कॉलनी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 नितीन शिंदे मामू, खेळाडू दोस्ती 11चे. उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार आपण त्यांना प्रदान केलेला आहे. 6 विकेट टिपल्या, इकॉनॉमी चांगली राहिली. मामू, अंतिम षटक तुम्ही हाताळलं, संघाला सामना जिंकून दिलात. उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार मिळतोय, कशा भावना आहेत? फर्स्ट ऑफ ऑल माझ्या टीम ओनरचे मी आभार मानेल की मला त्यांनी चान्स दिला. कॅप्टन विशालचे, विजूदादाचे, आणि हे आयोजन तर खूप चांगलं केलं आहे अमितदादाने आणि चप्पूदादाने, आणि आम्हाला चान्स दिला त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही ज्यावेळेस गोलंदाजी करत होता ना, त्यावेळेस क्राऊडचा एक चांगला सपोर्ट होता आणि ज्यावेळेस तुम्ही डॉट बॉल टाकायचं त्यावेळेस टाळ्या वाजायच्या, कसं वाटला? टीमने एक चांगला विश्वास दर्शवलेला माझ्यावरती आणि तो फक्त मला साध्य करून दाखवायचा होता. निश्चित जोरदार टाळ्या. उत्कृष्ट गोलंदाज नितीन शिंदे मामू. एक शेवटच्या मॅचचा सामनावीर पुरस्कार आहे आणि तोही पुरस्कार गेलेला आहे नितीन शिंदे मामू यांना. जोरदार टाळ्या. तोही आपण वितरण करूया. डेकोरेटर चव्हाण साहेब यांना विनंती आहे, समाधान डेकोरेटरचे प्रोप्रायटर चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते आपण तो पुरस्कार देऊया, ज्यांनी अंतिम षटक हाताळलं आणि हा सामना संघाला जिंकून दिला. पुन्हा एकदा मित्रांनो टाळ्या वाजवा. अंतिम षटक फार चांगला हाताळलेला आहे. प्लेयर ऑफ द मॅच, मेगा फायनल. आता पुढील पुरस्कार आहे तो उत्कृष्ट फलंदाजाचा. हा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत आणि देण्यासाठी इथून पुढे विनंती आहे रामदादा झुनगर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार द्यायचा आहे. नामांकन आलेलं आहे. एनी गेसेस ज्यांच्या बॅटमधून 103 धावा आलेल्या आहेत? पठ्या सह्याद्री प्रतिष्ठानचा करण जाधव, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, घनसोली कॉलनी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3. ना 103 धावा मारल्यात म्हणजे 10 शब्द विचारलेच पाहिजेत. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. बॅटिंग आवडली असेल तर 103 धावा. करण जाधव, सह्याद्री प्रतिष्ठान, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. करण 103 धावा. कसं वाटतं हा पुरस्कार तुम्हाला मिळतोय? भारी वाटते मला, पहिल्यांदाच भेटला हा पुरस्कार. आता इथून पुढे आपण उपविजेता संघ हा पुरस्कार आता प्रदान करत आहोत आणि सुनील दादा मस्कर आणि राजू दादा थोरात यांना विनंती आहे की आपण उपविजेता हा पुरस्कार प्रदान करावा.
आपण उपविजेता संघ घनसोली कॉलनी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 चा पुरस्कार प्रदान करत आहोत. संघ मालक होते रामदादा झुनगर यांच्या मालकीच्या संघाने या घनसोली कॉलनी प्रीमियर लीग वरती उपविजेता पदावरती आपलं नाव कोरलेलं आहे. संघाचं नाव आहे सह्याद्री प्रतिष्ठान. एकदा जोरदार टाळ्या सह्याद्री प्रतिष्ठान या संघासाठी, जो संघ रामदादा झुनगर यांच्या मालकीचा आहे आणि या संघाने घनसोली कॉलनी प्रीमियर लीग वरती उपविजेता क्रमांकावरती आपलं नाव कोरलेलं आहे. उपविजेता संघ सह्याद्री प्रतिष्ठान, रामदादा झुनगर यांच्या मालकीचा संघ. आकर्षक ट्रॉफी आपण या संघाला प्रदान करत आहोत या घनसोली कॉलनी प्रीमियर लीगची. थँक्यू. इथून पुढे आता आपण या स्पर्धेतला सर्वोत्तम पुरस्कार क्रीडा क्षेत्रातला आहे तो मालिकावीर पुरस्कार, आता इथून पुढे आपण तो वितरण करणार आहोत. मान्यवरांना विनंती आहे संपूर्ण व्यासपीठाला की आपल्या शुभ हस्ते आता आपण मालिकावीर किताब प्रदान करा. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट घनसोली कॉलनी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 चा मालिकावीराचा किताब या प्रीमियर लीगचा बादशाह खेळाडू, एनी गेसेस? पठ्या दोस्ती 11 चा 151 धावा, 3 विकेट, विशाल शहा. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट घनसोली कॉलनी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3. मालिकावीराचा किताब आपण त्यांना प्रदान करत आहोत. 151 धावा, 3 विकेट त्यांच्या नावी आहेत. विशाल यांच्याशी आपण चर्चा करूया. विशाल, मी अधिकच विचारणार नाही तुम्ही कसे खेळलात. तुम्ही अनेक खुल्या गटाच्या स्पर्धा आपल्या नावी केलेल्या आहेत, परंतु स्थानिक प्रीमियर लीग खेळताना आणि तेही पूरक प्रकाशामध्ये अनेक स्थानिक चांगलं क्राऊड, कशा भावना आहेत? नक्कीच सर्वप्रथम मी ऑर्गनायझर कमिटीना हे धन्यवाद. ज्यांनी टुर्नामेंट ऑर्गनाईज केली घनसोली कॉलनी प्रीमियर लीग त्यांना मी अभिनंदन देतो, कारण डे नाईट टुर्नामेंट ही कमीच होतात आणि खूप चांगला आयोजन होता आणि मी त्यांना अभिनंदन देतो. विशाल, तुम्ही खुल्या गटाच्या स्पर्धा खेळता, परंतु जर आपण चांगल्या स्पर्धांचं आयोजन केलं तर आपल्याकडे खेळाडू घडतील आणि या स्पर्धेमध्ये तुम्हाला आलेला अनुभव आणि या स्पर्धेमध्ये तुम्हाला काय वाटतंय की अशा प्रकारच्या स्पर्धा आल्या तर आपल्याही घनसोलीत आणखी खेळाडू घडतील आणि खुल्या लेवलचं क्रिकेट खेळतील? नक्कीच अशी चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज झाली तर या टुर्नामेंटमधून म्हणजे प्रीमियर लीगमधून चांगले प्लेयर उभारण्यात येतील आणि तेच प्लेयर आपल्या घनसोलीचं नाव पुढे करतील आणि तेच नवीन प्लेयरांना मी सगळ्यांना ऑल द बेस्ट देतो की असंच परफॉर्मन्स करत राहा आणि तुम्ही पुढे व्हा. निश्चित हे होते विशालच्या एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, 151 धावा, 3 विकेट, आपण त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे. आता इथून पुढचा आता पुरस्कार आहे आता इथून पुढचा पुरस्कार संपूर्ण व्यासपीठाच्या शुभ हस्ते आपण देत आहोत आणि पुरस्कार आहे घनसोली कॉलनी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 चा चॅम्पियन संघ. हा पुरस्कार आता इथून पुढे आपण वितरण करत आहोत. संपूर्ण व्यासपीठाच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार प्रदान करतोय. घनसोली कॉलनी प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ आहे, या संघाला आपण हा पुरस्कार आता प्रदान करत आहोत. कदमों को रुकना मंजूर न था, राहे और भी तो है, तय करना है तो क्यों ना हंसकर तय कर लो, जिंदगी एक सफर ही तो आहे. आणि या घनसोली कॉलनी प्रीमियर लीगचा सफर ज्यांनी जिंकलेला आहे संघाचे नाव आहे दोस्ती 11. संघ मालक राजाभाऊ माटे आणि सुरेजा सुर्वे यांच्या मालकीच्या संघाने घनसोली कॉलनी प्रीमियर लीग आपल्या नावी केली आहे. संपूर्ण व्यासपीठाच्या शुभ हस्ते आपण त्यांना हा पुरस्कार देत आहोत.
घनसोली कॉलनी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 आपल्या नावी केलेला आहे. संघाचे नाव आहे दोस्ती 11. संघ मालक राजाभाऊ माटे आणि सुरेश दादा सुर्वे यांच्या मालकीच्या संघाने घनसोली कॉलनी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 जी पहिल्यांदा दिवस रात्र खेळवली गेली, ही प्रीमियर लीग आपल्या नावी केलेली आहे. पर्व क्रमांक 3 जर कोणत्या संघाच्या नावी आहे, दोस्ती 11 या संघाच्या नावी घनसोली कॉलनी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 या संघाने या प्रीमियर लीग वरती आपलं नाव कोरलंय. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 चॅम्पियन संघ दोस्ती 11 या संघाला आपण आकर्षक ट्रॉफी प्रदान करत आहोत. आणि यानंतर विजय दादा पाटील आपल्या भावना या प्रीमियर लीग बद्दल व्यक्त करतील, ही त्यांना विनंती आहे. नक्कीच बोलायला आवडेल. मला ॲक्च्युली बोलायचं होतं विशाल शहाबद्दल. तो ॲक्च्युली ठाणा स्टेशनला पोचला होता. तो बुलढाण्याला ॲक्च्युली ओपन क्रिकेट खेळतो, त्यामुळे तो निघाला पण होता. पण एक दोस्तीचा एक कॉल गेला त्याला की विशाल तू आमच्यासाठी परत ये आणि आम्हाला ट्रॉफी ती हवी आहे, कशी हवी. तो काय बोलला नाही आणि तो निघून आला ठाणा स्टेशनवरून आणि आम्हाला ती ट्रॉफी तो त्याच्या कॉन्फिडन्सवर जिंकून दिला आहे. आणि नक्कीच त्याचा आभार मानतो आणि थँक्यू विशाल, तू आला आणि नक्कीच आम्हाला ट्रॉफी जिंकून दिलास. खूप खूप आभार. आणि अमित आणि चप्या, नक्कीच तुम्ही खरंच एक चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आणि सगळं कॉलनी टीमला पण मी अभिनंदन करतो की त्यांनी पण सपोर्ट करून नक्कीच त्याला खूप सपोर्ट केला आणि खरंच अभिनंदन. धन्यवाद दादा. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये स्पर्धा संपन्न झालेली आहे. वेळेअभावी जर कुणाचा नामोल्लेख आणि मान सन्मान राहिला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. ज्या सर्व 8 संघांनी सहभाग घेतला त्या सर्व खेळाडूंचा आभार. ज्या संघ मालकांनी हे संघ विकत घेतले त्या सर्वांचा आभार. मान्यवरांचा आभार. ज्यांनी आमच्या या स्पर्धेला आर्थिक पाठबळ दिलं त्या सर्व दातूर भावाचं प्रतीक असलेल्या मंडळींचा आभार. आपण सर्वांनी घेतलेली